बीड जिल्ह्यातील मस्साचौक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी दिंडोरी तालुक्यातील ठिकठिकाणी ग्रामपंचायतीत काम बंद आंदोलन करत सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्यभरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज दबावाखाली करावं लागत असल्याचं सूर उमटत आहे। निर्भीड आणि स्वतंत्रपणे काम करण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करावा अशा विविध मागण्यांसह सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायतीत काम बंद आंदोलन करण्यात आलं। राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना गावकारभारी असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणे गरजेचे असल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे। बीड येथील जशमाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी काही निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आज नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यामधील आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी या ठिकाणी काम बंद आंदोलन केलेलं आहे। कारण गेल्या 8-10 दिवसापूर्वी जी काही हत्या केली ती अतिशय क्रूरपणे अपहरण करून ती हत्या केली। त्या आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं, परंतु त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याच्यात मुख्य जे काही सूत्रधार आहेत त्यांना पण त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सामील केलं पाहिजे आणि संतोष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला पाहिजे। म्हणून आम्ही दिंडोरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या बंदमध्ये सहभागी झालो आहोत आणि आज काम बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। गंगाधर निखाडे, सरपंच, नाशिक लोकशाही न्यूजसाठी सुखदेव खुर्दळ, दिंडोरी।